हाय गाईज, तर आज मी जाते माझ्या 2026च्या सेकंड ट्रिपला. माझी मम्मी आहे ही. हाय का मम्मी? हाय. तर आता मी जाते. कुठे जाते ते मी सध्या सांगणार नाही, तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल की नक्की कुठे गेली आहे. सो ते थोडं सिक्रेट असणार आहे. आणि आता माझे ठाण्याला माझे सगळे फ्रेंड्स भेटणार आहे. सो ठाण्यावर आमची ट्रेन आहे. सो वी कंटिन्यू, स्टे ट्यून गाईज. नॉर्मल लुक. ती बॅग मला खूप आवडली, छानच वाटते. ट्रॅव्हलसाठी घेतली. बाय, स्टे ट्यून. माझे सपोर्टर 2, माझे मम्मी पप्पा बॅग घेऊन चालले. गाईज फायनली आम्ही भेटलेलो आहोत, पण या बाईचा आवाज जरा जास्त आहे. आमचा आवाज Local arrived on platform number 2 is going to Nashik. Passengers are requested not to बाई board this बोलते ना, local. तिचं जास्त Platform आवाज क्रमांक येतो. 2 आमचा वर आवाज आलेली लोकल कार शेडला रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 की लोकल भूतवर बसलेली पूर्ण दिवस ना, म्हणून तिच्या हालत एवढी खराब झाली. जादू जादू. गाईज आता आमची ट्रेन येत आहे आणि आम्ही फायनली निघणार आहोत आता जायला. आमची ट्रेन आलेली आहे आता. कोणती एक्सप्रेस आहे तुम्ही बघा हा, तर तुम्हाला समजून जाईल की आम्ही नक्कीच जातोय कुठे आज. तुझ्या मम्मीने बघितलं तर मला माझ्या पोरीलाही काय आम्ही जे बांधतोय ना त्याचं काय ऍक्ट आहे फक्त, त्याचं काही रिअल याच्याशी काही संबंध नाहीये. ते फक्त रीलसाठी आलं, पण तो बांधत नाहीये ना. मजा होते. अरे गाईज आम्ही रात्री 1 वाजता डोसे आणि चटणी खातोय. मला वाटलेलं तुम्हाला गाईज आमची ट्रेन ओक्षीला थांबली. व्ह्यू बघा. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचलोय आणि आता आम्हाला कार पिकअपसाठी आली आहे. अवतार बघू नका आता मी रत्नागिरी स्टेशनला पोहोचलोय. जिथे आम्ही रिसॉर्ट बुक केलेलं तिथेच आम्ही कारसुद्धा बुक केलेली. सो आम्हाला ते इझी पडलं आणि त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं देणार आहे. गाईज आम्ही आता रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. आमचं रिसॉर्टचं नाव आहे अल्फान्सो ॲग्रो रिसॉर्ट आणि ही आमची इकडची प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर आणि छान आहे. रत्नागिरी म्हटलं की ते आंब्यासाठी फेमस, तर त्यांनी प्रत्येक रूमला अशी नावं दिलेली आहेत. जिथे जो आंब्याचं झाड लावलंय तिथे त्यांनी ते नाव दिलेलं आहे. सो आमच्या रूमला हापूस नाव होतं आणि रूमसुद्धा खूप क्लीन आणि टायडी होत्या. गाईज आम्ही रेडी झालेलो आहोत. कसे दिसतं आम्ही? गाईज आम्ही थालीपीठ ऑर्डर केले आहेत आणि गरम गरम थालीपीठ आता आम्ही खाणार आहेत. तोंडाला पाणी सुटतंय मस्त, खूप छान आहेत.
आणि ही एरिया पण खूप जास्त सुंदर आहे, मला जाम आवडली. आवाज ऐका, कावळे ओरडतायत. थालीपीठ खाणार होतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, चलो गणपतीपुळे. आणि आम्ही जिथे रूम बुक केलेले तिथेच 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला इथे शिवसृष्टी बघायला भेटते. आणि नाईटला जर तुम्ही इकडचा व्ह्यू बघाल ना तर खूप जास्त सुंदर आहे. सो इथे नक्की विजिट करा. गाईज हे आरेवाले बीच आहे आणि कसलं मौसम दिसतंय ते. नक्की या. स्वप्नील जोशी बोललाय ते खोटं नाही, खरंच. मित्रांनो, बाप्पाचं दर्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आमचं पहिलं लोकेशन आहे गणपतीपुळे. आता आम्ही गणपतीपुळेला विजिट करणार आहोत. गाईस आमचं पहिलं क्षेत्र गणपतीपुळे आहे. आम्ही गणपतीपुळेला आलो आहे आणि त्याच्यानंतर बाकी सगळे मंदिर वगैरे आम्ही विजिट करणार आहोत. पहिलं बाप्पाचं दर्शन आणि मग बाकी सगळं. इकडचं वातावरण आत्ताच आपल्याला खूप प्रसन्न असं वाटतं आहे आणि गर्दी पण थोडी आहे दिसते आपल्याला. आणि बीचचा व्ह्यू बघा नवस न गाईज. हे नीट वाचा, इकडे दिले ते गणपती येथे येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी विनंती करण्यात येते. गणपती येथील समुद्र धोकादायक आहे. समुद्रामध्ये प्रत्येक वर्षी बुडून मृत्यू होणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या जास्त आहे. सो इकडे काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला खोल जास्त पाण्यामध्ये जायचं नाही. गाईच आता आपण मंदिरात जाणार आहे आणि इतकी सुद्धा लाईन नाही आहे, खूप कमी लाईन. आणि बघा इकडे महाप्रसाद भेटतो मंदिरात. सो इकडे आपण महाप्रसाद सुद्धा खाऊ शकतो. हे जे चेअर्स लावले आहेत तिकडे. आता कॅमेरा ऑफ ठेवायला सांगितलं. हो समजले. इकडे आपल्याला त्यांनी दर्शनाची वेळ तसंच आपल्याला आरतीची वेळ सुद्धा मेन्शन केलेली आहे आणि प्रसादाची वेळ सुद्धा मेन्शन केलेली आहे. सो ते नक्की नीट बघून घ्या. काहीच आता 12 वाजून गेले आहेत आणि आता महाप्रसादाची वेळ झाली आहे. ती 2 वाजेपर्यंत असते. सो आता आम्ही महाप्रसादासाठी जात आहे. महाप्रसाद खाल्ल्यानंतर मग आम्ही प्राचीन कोकणला व्हिजिट करणार. खाण्याच्या बाबतीत येत दिसते का तुला? इथे पण फ्रेंडशिप मॅटर करते. इथे आम्ही त्या काकांना सांगून एकाच ताटामध्ये खिचडी घेतलेली आहे हमला अचानक हुआ खाण्यासाठी. था. आणि हे बघा यांचं कसं चालू आहे. अचानक हुआ था. बाद में वो फरार होने वाले हैं. प्रसादाची वेळ ही 12:30 ते दुपारी 2 पर्यंत आहे आणि सायंकाळी 7:15 ते 8:15 पर्यंत आपल्याला प्रसाद भेटतो. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही प्राचीन कोकणला व्हिजिट करणार आहोत. आणि खूप छान दर्शन झाले आणि प्रसाद पण खूप छान भेटला. प्लस आम्हाला आरतीसुद्धा भेटली. सो लॉगमध्ये ती मी टाकणारच आहे. गाईज आता प्राचीन कोकणला आलो आहे आम्ही आणि आता मी तुम्हाला प्राचीन कोकण दाखवणार आहे आतमध्ये पूर्ण. येऊ तुझ्या मागे. गाईज आता आम्ही प्राचीन कोकणला आलो आहे. सो आता मी प्राचीन कोकणचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं कोकणातलं महत्त्व सांगितलेलं आहे. सो आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे. सो चलो.
तिकीट भेटलेलं आहे गाईस. 50 रुपीज पर पर्सन आहे आणि तुम्हाला जर मोबाईलमध्ये फोटोज काढायचे असेल तर त्याचे 50 रुपीज चार्जेस आहेत आणि त्यांचं गाईड त्याच्यासोबत फ्री आहे. सो आम्ही ते घेतलेलं आहे आणि आमचे 250 रुपीज चार्जेस झाले. इथे आपल्याला ना जर खायचं असेल आतमध्ये काही तर इकडे आपण ऑर्डर देऊ शकतो. म्हणजे आपण आतमध्ये जातो तर ते रेडी होतं आणि इकडे आपल्याला तिकीट्स दाखवायचे, एंट्री करतात आणि मग आपल्याला गाईड देतात इकडनं. कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करतो. आपली संस्कृती ही निसर्गातून खुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणतात. त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्रगत तयार केली. पिंपळपार आणि शशा बघा, शशा मोबाईल वापरायचा. आदिमान हमको वो आदिमान राहण्यासाठी भूमी आवश्यक. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. वनवासी लोक इथे हे कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात यापासून कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्याचा उपयोग कैलास जीवन क्रीम मध्ये केला जातो. एक रामदेवताचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. जर गावात 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की आता पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे अशी कामे कोणी कधी आणि कुठे करायची याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसून घेतात. देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आपल्या भावविश्वामध्ये दैवत वाटत स्वतःला चापकाने मारून घेतात. ते लोक खेळ करण्यासाठी गावामध्ये येत असत. ते इथे दाखवले आहे. ते मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरीही हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत. प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असतो. खोत हे गावचे प्रमुख असतात. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असतात. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या, शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा त्यांच्यासाठी मर्यादा होती. इथे खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ मला कंटाळा आला. तिथे फुलांची परडी आहे आणि ही रोवळी आहे. रोवळीचा वापर धान्य धुण्यासाठी तसेच बांगड्या भरते. किती भरल्या दाखव. 6 बांगड्या भरल्या. अर्धा डझन बांगड्या भरल्यात आमच्या. पूर्ण एनर्जी डाऊन झाली. भूक पण खूप लागली आहे. आता आपण मंदिरात जातो. काहीच इकडची प्रॉपर्टी बघा खूप सुंदर आणि शांत आहे. आणि हे इकडचं रत्नागिरीचं फेमस मंदिर आहे, जयविनायक मंदिर. आपल्याला इकडनं आतमध्ये एंट्री करायची आहे. हे बघा खूप खूप सुंदर काहीच मंदिर बघा किती सुंदर आणि इकडचं नेचर खूप सुंदर आहे काहीच. आणि याच्यात छोटे मासे पण आहेत खूप छान छान. ऊन लागतंय खूप. काहीच मंदिर बघा किती ऑसम दिसतंय. बाप्पाचं मंदिर आहे रत्नागिरीमधलं फेमस. गाईस इकडचं परिसर बघा. हे हनुमंताचं मंदिर आहे इथं.
हे बघा पाठचं वातावरण. आणि दुपारीचे 2:45 झाले आहेत. मस्त थंडगार हवा सुटली आहे. आणि हे मंदिराचे जे बांधकाम केले ना ते खूपच सुंदर केलं. तुम्ही जर रत्नागिरीला आलात तर इकडे नक्की विजिट करा. बघा खूप सुंदर मंदिर आहे. इकडे बघायला भेटते आपल्याला. ही मंदिराची पाठची साईड आपल्याला इथे बघायला भेटते. आणि त्याचं बांधकाम बघा सुंदर केलंय. आम्ही आमचे फेवरेट तुरतुरे घेतले. तुरतुरे आम्हाला पोट मन नाही भरलं आमचं आज. मन नाही भरलं. आम्ही लेट जेवायला गेलो. जर रत्नागिरीला यायचं असेल ना तुम्हाला तर 3च्या आतमध्ये जेवून घ्या. एक पण हॉटेल नाही भेटत तुम्हाला जेवण करायला. आमची हालत झालेली. आम्हाला जे भेटलं ना ते आम्ही खाल्लंय. वरण भात भाजी मसूरची भाजी खाल्ली. बटाटे अर्धे आणि बटाटे शिजलेले. कच्चे होते. कच्चे तसेच खाल्ल्यात. ऑप्शन नव्हता आमच्याकडे. पण तुम्हाला जर यायचं असेल तर 3च्या आतमध्ये काय खायचं ते खाऊन घ्या. 3च्या नंतर तुम्हाला काय भेटणार नाही रात्री शिवाय जेवायला. काहीच कसे दिसतो आम्ही. तुझ्या फ्रेंड्स कधी भेटल्या? कधी आल्या इकडे? बनू आहे, ही नेहा आहे. मी आहे तर कसं समजतो सांगा. भगवती कुठली? भगवती माया शिवानी कुठे आहेत? ती बघ भगवती. ही माया आणि ती शिवानी. छाप मारेल उद्या आल्यावर. गाईज आता आम्ही आरेवार बीचच्या सनसेट पॉइंटला जातोय आणि झिपलाईन करणार आहे. तू खा चॉकलेट खा. मला चॉकलेट खायचं नाही म्हणून मुद्दाम दाखवते. मला ऑलरेडी माझा घसा बसलाय. काहीच नको आहे मला. मुद्दाम दाखवते. नकटती तू. हिवरा आणि सर्ग काय नाही. लिरिक्स आती नाही. वाईफ फुल देनी है. हिरवा आणि कसं हिरवा आणि सर्ग हा भवती रे. जीवन सफल करा मस्तीने. मेरे सर्गांचे वारे जीवनाचे गीत गारे. ला 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 ला. कोकणाला गायचे एवढं सुंदर सूर लागले. कोकणात येऊन गेला डायरेक्ट. गपगा अंकू सूर लाव. एकच ऐकते मी कधी. पुढचं आठवत नाही ना. जरा साथ द्या ना मला. काय ते रस्ते काय ती झाडी आणि काय तो समुद्र. बकवासगिरी चालायचा परिणाम जरा जास्त चालले. ए इकडे बघ. प्यारी प्यारी स्त्री. प्यारी प्यारी स्त्री. ओ स्त्री कब आ रहे हो? ओ स्त्री कब आ रहे हो? नाही आली आम्ही आरेवारी बीचची झिपलाईन करायला जातोय. सो बघूयात आता एक्सपिरियन्स कसा आहे. त्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि मोस्ट प्रेफर की तुम्ही वेणी घाला. जर तुमचे मोठे केस असतील तर तेच बेटर पडतं. कारण जर केस वगैरे अडकली तर इश्यू होऊ शकतो. सो वेणी घाला तुम्ही सुद्धा. सो इट्स गो. हे बघा झिप लाईन इकडून इथपर्यंत असं जायचं. मला खूप नर्वसनेस होते. आता वरती चढून रेडी होऊन खूप जास्त नर्वस फील होत आहे. कारण ती खूप डेंजर वाटते. गाईज खूप भीती वाटते मला. गणपती बाप्पा मोरया. खाली बस. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती.
गाईज खूप छान एक्सपिरियन्स होता, मज्जा आली. आधी भीती वाटलेली खूप, पण नंतर खूप मजा आली, मस्त वाटलं. गाईज खूप मजा आली, खूप ॲडव्हेंचर होतं. स्पेशली सनसेटच्या टायमाला करा, खूप सुंदर व्ह्यू आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स. आणि ते लोक आपल्याला ॲक्टिव्हवर पुन्हा त्याच लोकेशनवर सुद्धा सोडतात. काही विषय नाही, मस्त आहे, मस्त मजा आली. सनसेट तर थोडा मिस झालेला आहे. इकडचा हा तो नागमोडी रस्ता आपण इथे बघायला भेटतोय. आणि हा बघा आरेवाडी. सहलीला जायचं सहलीला. खूप थकून आणि असं आम्ही आता 4 प्लेसेस व्हिजिट करून आता आम्ही रूमला जाणार आहोत. तरी रूमला आम्ही खूप मस्ती करणार आहोत, ते तुम्ही पुढे बघणारच आहात. तो चलो. जेवणाचं वेट करतोय आम्ही, खूप जास्त थकायला झालं. चेहरा बघा, खूप थकायला. थाली बघून असं ना तोंडाला पाणी सुटलंय जाम आमचा. आणि चिकन खूप टेस्टी आहे, मस्तच आहे. थाली आली आहे ना तर ताव. गाईज त्यांनी रिसॉर्टमध्ये छोटा स्विमिंग पूलसुद्धा आता बांधलेला आहे. आणि त्यांचं घरगुती जेवण ते तर खूप जास्त टेस्टी आहे. सो तुम्ही इथेच ऑर्डर करू शकता. आणि वातावरण खरंच खूप छान आहे आणि सर्विससुद्धा छान आहे. सो नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू सो मच.